हॅलो स्टुडंट, बघा आता आपण आणखी एक पॉइंट बघणार आहे ज्याचं नाव आहे रिडक्शन ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन. ओके, तर मी सर्वात पहिले अल्डेहाइडचं स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला आणि कीटोनचं स्ट्रक्चर. ओके, मग हे जे काही रिडक्शन आहे तर रिडक्शन आपल्याला अल्डेहाइड आणि कीटोनचं करायचं आहे आणि त्याच्यापासून कुठला प्रोडक्ट फॉर्म होणार आहे हे आपण बघणार आहे. सो सर्वात पहिले बघा का अल्डेहाइड म्हणजे अल्काइल ग्रुपला एक कार्बोनिल कार्बन असतो. कार्बोनिल कार्बन म्हणजे काय? C डबल बॉन्ड O. म्हणजे कार्बनला डबल बॉन्ड ऑक्सिजन अटॅच पाहिजे या ग्रुपला. हा जो काही ग्रुप आहे हा एवढा, याला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. आलं लक्षात? म्हणून R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. R स्टँड फॉर अल्काइल ग्रुप. It may be ethyl, propyl, butyl, cyclohexyl, pentyl, whatever. Okay. Next, again, का कार्बोनिल कार्बनच्या एका साइडला अल्काइल ग्रुप आणि दुसऱ्या साइडला जर हायड्रोजन असेल तर त्याला आपण म्हणतो अल्डेहाइड. ओके, याला म्हणायचं अल्डेहाइड. इथं लिहितो मी अल्डेहाइड. ओके, याला काय म्हणायचं? अल्डेहाइड. सेकंड पॉइंट बघा का कार्बोनिल कार्बनच्या एका बाजूला अल्काइल आणि दुसऱ्या बाजूला दुसरा अल्काइल ग्रुप किंवा सेम अल्काइल. हे दोन्ही सेम पण असू शकतात, दोन्ही डिफरंट पण असू शकतात. म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला जर सेम किंवा डिफरंट अल्काइल ग्रुप असतील तर त्याला म्हणायचं कीटोन. त्याला काय म्हणायचं? कीटोन. KETON. आता याच्यामध्ये सुद्धा कार्बोनिल ग्रुप आहे. आता या दोघांचं जे काही रिडक्शन आहे, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? रिडक्शन मीन्स सिंपल मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तुम्हाला काय करावं लागतं रे? ऍडिशन ऑफ हायड्रोजन करावे लागते. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. सो आपण रिडक्शन बघणार आहे, किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं रिडक्शन ऑफ कार्बोनेट कंपाउंड. रिडक्शन ऑफ कार्बोनिल COMPOND कंपाउंड. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड. का बरं कार्बोनिल कंपाउंड? कारण हे दोन्ही काय आहेत? हे जे काही दोन्ही C डबल बॉन्ड O जे काही स्पेसिस आहेत तर यांना म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. म्हणून याला म्हणतात कार्बोनिल कंपाउंड. ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट म्हणजे तो काय असणार आहे? कार्बोनिल कंपाउंड. तर आता बघा ना, कारण रिडक्शन जे काही असतं ते तीन तऱ्हेने होतं. खूप सारे रिडक्शनचे प्रकार आहेत, पण आपल्या सिलेबस मध्ये दोनच प्रकार दिलेले आहेत, ते आपण स्टडी करू. फर्स्ट पॉइंट पहिला आहे निकेल अँड H2. आपल्याला माहिती आहे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजिनेशन जेव्हा आपण स्टडी केलं की हायड्रोजन ऍड करत होतो, आलं का लक्षात? त्या तऱ्हेनेच आपण करणार आहे. सो निकेल. सेकंड आहे लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? H3O पॉझिटिव्हच्या. ऍसिडिक वॉटर म्हणतो आपण त्याला, H3O पॉझिटिव्ह. आलं लक्षात? सो याच्या प्रेझेन्स मध्ये दोन पैकी एक कोणी पण यूज करू शकता. थर्ड पॉइंट जो आहे तो आहे सोडियम अमाल्गम, NaHg. आणि इथं तुम्हाला यूज करावा लागत असतो नॅसंट हायड्रोजन. नॅसंट हायड्रोजन म्हणजे न्यूली फॉर्म. तो मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये नसतो, तो सेपरेट असतो. तो एक ऍटम असतो, एक हायड्रोजनचा ऍटम दुसरा हायड्रोजनचा. जसं आपल्याला माहितीये का हे हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हे बॉन्डने अटॅच आहे. बट इथं जे काही सोडियम अमाल्गम मध्ये हायड्रोजन असणार आहे तो मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये नसेल. तिथं हा एक हायड्रोजन वेगळा असेल आणि दुसरा हायड्रोजन सुद्धा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग त्यात तऱ्हेने पाहणार आहे. तर याला म्हणतो आपण सोडियम अमाल्गम. नाव लिहून देतो मी तुम्हाला. निकेल अँड हायड्रोजन. त्याच्यानंतर
याला म्हणायचं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आणि याला म्हणायचं सोडियम बोरॉन हायड्राइड. हायड्राइड सांगितलं होतं मी लास्ट इयरला. व्हॉट इज मीन बाय हायड्राइड? द बायनरी कंपाऊंड ऑफ हायड्रोजन, म्हणून त्याला म्हणतात हायड्राइड. आलं लक्षात? नेक्स्ट, आणि याला म्हणायचं सोडियम अमाल्गम. आता आपण सायमल्टेनियसली दोन्ही रिएक्शन स्टडी करू. आता दोन्ही रिएक्शन स्टडी करायच्या वेळेस बघा, दोन्ही रिएक्शन स्टडी करायच्या वेळेस रिडक्शन जे की आपण स्टडी करणार आहे, कशाचं रिडक्शन स्टडी करणार आहे? तर सर्वात पहिले आपण रिडक्शन स्टडी करणार आहे या बाय युजिंग अ निकेल. ओके, सो अल्डेहाइडचं रिडक्शन करणार आहे आपण. हे झालंय. आता होतं काय? एक पहिले बेसिक रिएक्शन देतो मी तुम्हाला, जी रिएक्शन तुम्ही पुढे यूज करू शकता फॉर अल्डेहाइड. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. बघा लक्ष द्या आता कसं लिहिणार आहे मी. सो नाउ दॅट इज अवर अल्डेहाइड. इथं इथाइन, मिथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, व्हॉटएव्हर कुठलाही ग्रुप तुम्ही ठेवू शकता. इथिन वगैरे पण ठेवू शकता. सायक्लिक ग्रुप सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मग पहिले आपण यूज करू निकेल. ओके, सो इथं यूज करायचंय तुम्हाला निकेल, आणि तिथं टेम्परेचर असणार आहे तुमचं 415 केल्विनच्या आसपास. ऍक्च्युअली ते 413 असतं. ओके, तर आपण 15 घेऊ. इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन. बघा आता होतं काय? अल्कोहोल कसा फॉर्म होतो? बेसिक रिएक्शन आहे. दॅट इज अवर बेसिक रिएक्शन. का ही रिएक्शन सर्व अल्डेहाइड साठी सेमच येणार आहे. ते कशी येणार आहे ते पण सांगणार आहे. सो होतं काय? का हे जे काही दोन हायड्रोजन ऍटम आहे, दिसलेत का हायड्रोजन ऍटम, तर याच्यातला हायड्रोजन, एक हायड्रोजन बघा आता आपल्याला बघा काय होणार आहे. तर निकेल आणि टेम्परेचर प्रेझेन्स मध्ये हा बॉन्ड करतो ब्रेक होतो. आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजन नॉर्मली काय असतो? पॉझिटिव्ह. आणि हायड्रोजन जर पॉझिटिव्ह असेल तर पहिला हायड्रोजन जो अटॅच होणार आहे तो अटॅच होणार आहे ऑक्सिजन. झालाय. दुसरा जो काही हायड्रोजन अटॅच होणार आहे तो काय होणार आहे? कार्बनला. तो केव्हा अटॅच होईल? पहिला हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाल्यानंतर हा जो काही ऑक्सिजन आणि कार्बनच्या मधला ब्लू कलरचा बॉन्ड आहे तो काय होईल? ब्रेक होईल. म्हणजे ऑक्सिजन तिकडे अटॅच होईल आणि दुसरा हायड्रोजन येतं. मग काय मिळतं तुम्हाला? RCH2 सिंगल बॉन्ड OH आहे. RCH. आणि हा एक नवीन हायड्रोजन म्हणजे RC, हा एक H आणि दुसरा RCH2. समजून राहिला का? आणि हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप मी इथं लिहायला पाहिजे होता तर तो तिथं न लिहिता बाजूला लिहिलाय. कसे काही फरक पडत नाही. म्हणजे हा झाला तुमचा अल्कोहोल. पण हा कुठला अल्कोहोल आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी? ऑफकोर्स कुठला आहे तो? फर्स्ट डिग्री अल्कोहोल किंवा प्रायमरी अल्कोहोल. दॅट इज युअर प्रायमरी अल्कोहोल. समजून राहिलं का? या तऱ्हेने येणार आहे. मग याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. कन्सिडर करा तुमच्याकडे जर CH3 C डबल बॉन्ड O CH किंवा H असेल, याला म्हणतो आपण ऍसेटा अल्डेहाइड. हे झाले याचं कॉमन नेम, आयुपीएसी नेम. आणि एक आणखी आयुपीएसी नेम आहे इथेनॉल. जेव्हा केव्हा ऑल आला, दिसलाय का? हा AL दिसलाय का? इथेनॉल. ई काढून टाकायचा, ऑल ऍड करायचा, म्हणजे तो काय होतो तुमचा अल्डेहाइड. सिंपल मध्ये. ओके, मग आता याच्या सोबत जर तुम्ही निकेल यूज केला, सेम 413 केल्विन टेम्परेचर, निकेल, आणि त्याच्या सोबत काय? हायड्रोजन, सिंगल बॉन्ड हायड्रोजन. एकच पण इथे ऍड करा, दुसरा इथे ऍड करा. काय होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड OH, सिंगल बॉन्ड हा एक H आणि येणार H म्हणजे CH2. काय झाला हा तुमचा? इथं अल्कोहोल होता, हा कुठला झाला? इथेनॉल आहे ना? झाला तो इथेनॉल. सेम कंडिशन घ्या आणखी. इथं जर मी तुम्हाला आणखी एक मॉलिक्यूल दिला का C3H7 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड
C3H CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. हा काय तुमचा 1 2 5 म्हणजे पेंटेन आहे ना. पेंटेनचा की काढायचा आणि काय लिहायचं ते पेंटॅनॉल. आणि त्याच्यामध्ये काय यूज करावं लागणार आहे तुम्हाला 430 केल्विन टेम्परेचर निकेल आणि नंतर काय हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन. पुन्हा तेच आपल्याला माहितीये तोडा राज्य करा. इंग्रजांची नीती यूज करायची आपल्याला. काय मिळणार आहे आपल्याला C3H7 सिंगल बॉन्ड CS सिंगल बॉन्ड C पेंटॅन. सो CH2 सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड CH2. आलं लक्षात. सो नाउ दॅट इज युअर पेंटेन 1 ऑफ. आलं का लक्षात. या तऱ्हेने रिएक्शन समजले इथपर्यंत 100%. आता हे झाली तुमची रिएक्शन. मग आता एक्सप्लेन कशी करायची. एक्सप्लेनेशन तर तुम्हाला माहिती आहे कसं द्यायचं. when aldehyde is treated with nickel, aldehyde is treated with hydrogen in presence of nickel. Nickel as a catalyst. आपल्याला माहिती आहे निकेल असेल, पॅलेडियम असेल, प्लॅटिनम असेल, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर हे सर्वात जास्त रिस्पॉन्सिबल आहे हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. कारण जोपर्यंत हे बॉन्ड ब्रेक होत नाही या टेम्परेचर मध्ये तोपर्यंत पुढची रिएक्शन पॉसिबल नाही. सो when aldehyde is treated with hydrogen in presence of nickel at 413 Kelvin temperature, formation of primary alcohol. आता प्रायमरी अल्कोहोल झाले, पण प्रायमरी अल्कोहोल मध्ये आपण कंप्लीट मिळाले का नाही. आता सेकंडरी अल्कोहोल साठी बघा झालंय. आता सेकंडरी अल्कोहोल कसा फॉर्म करायचा. जसं एखादा एमसीक्यू येऊ शकतो. बाय रिडक्शन मेथड aldehyde always gives primary alcohol. aldehyde always gives primary alcohol. याच तऱ्हेने तुम्हाला लिहावं लागणार आहे. आता बघा कीटोन. फॉर कीटोन सिंपल. कीटोन साठी बघा काहीच टेन्शन नाहीये. हे झालं असेल ना तुमचं लिहून. त्याच तऱ्हेने फक्त हायड्रोजन काढायचे आणि तिथं पुढचे मॉलिक्युल्स लिहायचे. हा झाला तुमचा कीटोन. पहिला काय होता तुमचा अल्डिहाइड होता ना. रिडक्शन फॉर कीटोन. बस हायड्रोजनच्या जागी दुसरा हात म्हणजे अल्काइल ग्रुप. समजून आलं. सो हे जे काही कीटोन आहे सेम तीच कंडिशन. दुसरं तिसरं काहीच नाही. आता हा हायड्रॉक्सी ग्रुप ऍज इट इज. हा तुमचा CH ऍज इट इज. आणि दुसरा काय अल्काइल आहे ना. कारण एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाला, दुसरा हायड्रोजन कार्बनला अटॅच झाला. मग आता हा जो काही कार्बन आहे आणि हा ऍक्च्युअल अल्कोहोल आहे, हा काय झाला सेकंड डिग्री अल्कोहोल. समजून राहिलं का. तो काय झाला तुमचा सेकंड डिग्री अल्कोहोल. आता बघा होणार काय का. आता ही बेसिक रिएक्शन. मग सिंपल. when ketone is treated with hydrogen in presence of nickel bracket मध्ये as a catalyst at 413 Kelvin temperature, formation of secondary alcohol. किंवा याला असं म्हणू शकता प्रोपेन 1 ऑल 2 ऑल, जे प्रोपेन 2 ऑल किंवा ब्युटेन 1 ऑल काय असेल नसेल. आता एक एक्झाम्पल घेऊ. हा झाला तुमचा ऍसिटोन. हा कुठला मॉलिक्युल आहे तुमचा ऍसिटोन. मी काही चेंज केला काय फक्त इथं हायड्रोजनच्या जागी एक मिथाइल ग्रुप घेतला. किंवा याला तुम्ही म्हणू शकता प्रोपॅनोन. आला लक्षात. प्रोपॅनोन 1 ऑन 2 ऑन. हा C डबल बॉन्ड तिथल्या कार्बनला आहे समजू शकता तुम्ही. प्रोपेन 2 ऑन. या काय होणार आहे इथं सिंपल मध्ये पुन्हा तसंच CH सिंगल बॉन्ड CH3. मग काय झालं तुमचा काय मिळालं तो काय होणार आहे तिथं प्रोपेन 2 ऑल. दॅट इज युअर सेकंड डिग्री अल्कोहोल. आहे क्लिअर. याच तऱ्हेने करायचंय. नेक्स्ट पेंटेन. आता पेंटॅनॉल घेतो होतो आपण. इथं CH3 घ्या. ओके. आता याचं नेहमी कसं आहे 3 4 5 6 है ना. मग आता हा जर 6 आहे तर आपल्याला माहितीये का हा झाला तुमचा हेक्सेन. पण C डबल बॉन्ड हो म्हणजेच तो काय आपला कीटोन. काय त्याच्या दोन्ही बाजूला अल्काइल ग्रुप आहे ना. मग आता कीटोन जर झाला
तर इथं येईल तो हेक्झॅनोन, पण कितव्या नंबरचा कार्बनला आहे? हेक्झेन 2 ऑन किंवा हेक्स 2 ऑन, म्हणजे सी डबल बॉन्ड कितव्या कार्बनला? तर दुसरे. ओके, हेक्झॅनोन पण म्हणू शकता तुम्ही याला. सो 2 ऑन या तऱ्हेनं पुन्हा तेच सेम कंडिशन इथं काय देणार आहे मी? सिच्युएशन करा नेहमी प्रोपेट हेक्झेन 2 ऑन. या तऱ्हेनं तुम्हाला नेहमी करावं लागणार आहे, या तऱ्हेनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके, सो जस्ट वेट 1 मिनिट. पुन्हा मी हा काय करतो? व्हाईट बोर्ड इरेज करतो. त्यासाठी आपण 2 मिनिटाचा स्टॉप घेऊ व्हिडिओ मध्ये. बघा, आता आपण आणखी एक पॉइंट जो राहिलेला आहे का, निकेल पासून तर आपण अल्कोहोल बनवलं, म्हणजे बाय युजिंग निकेल अँड हायड्रोजन ते तर अल्कोहोल बनवलं. बट आता सेकंड पॉइंट जो आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड अँड बोरोहायड्राइड, याचा वापर करून अल्कोहोल कसं तयार करायचं अल्डिहाइड आणि कीटोन पासून ते बघणार आहे आपण. सिंपल, पुन्हा एकदा बेसिक रिएक्शन मी देणार आहे. सो फॉर अल्डिहाइड, when aldehyde is treated with, आता बघा तुम्हाला एक पहिले सांगून देतो का लिथियम अल्युमिनियम हायड्रेट हा खूप जास्त रिएक्टिव्ह आहे, पण एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे जो स्वस्त नाही, जो महाग आहे. ओके, म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट विच इज मोर रिएक्टिव्ह, एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. पण आता कंपन्यांना तेवढं परवडतं का, म्हणून कंपनीज काय यूज करतात, ज्या अल्कोहोलच्या कंपनीज आहेत त्या, जर ऑल्डिहाइड आणि कीटोनचं जर कन्व्हर्शन करायचं असेल तर सोडियम बोरोहायड्रेट. आलं लक्षात? आणि एक महत्वाची गोष्ट हे नोट डाऊन करा, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक करू शकत नाही. हा डबल बॉन्ड ब्रेक करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल लाईक CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH असा जर अल्कोहोल बनवायचा असेल, दिसलाय का की इथं काय अनसॅच्युरेशन, तर असा जर अल्कोहोल बनवायचा असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल? सिंपल लिथियम अल्युमिनियम हायड्रेट. सो देयर इज फर्स्ट रिएक्शन, लेट्स सी. अल्डिहाइड व्हेन ट्रीटेड विथ, बघा पहिल्या स्टेप मध्ये इथं लिहितो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे. सो हा जो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे, आणि नंतर काय असतं सेकंड स्टेप मध्ये, तिथं असतं ऍसिडिक वॉटर H3O पॉझिटिव्ह, डायरेक्ट करून टाकायचं RCH2 सिंगल बॉन्ड OH, झालं तुमचा पॉइंट. मग आता हे कसं होतं, याच्यामध्ये रिझन आहे काय हे आपण स्टडी करू. तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचं जे काही स्ट्रक्चर आहे ते या तऱ्हेनं असतं. लिथियम आहे, याला एक Al आहे, Al आणि 4 हायड्रोजन. मग या कॉम्प्लेक्स वरती जो काही चार्ज असतो तो असतो निगेटिव्ह. समजून राहिलं का? या तऱ्हेने निगेटिव्ह, कारण आपल्याला माहिती आहे अल्युमिनियम काय करतो, 3च बॉन्ड ऍक्च्युअली फॉर्म करून चौथा जो काही हायड्रोजनचा बॉन्ड असतो हा थोडा डॉटेड असतो ऑन द बेसिस ऑफ अट्रॅक्शन, जसं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये आपण पाहिलं त्या तऱ्हेने. मग आता लिथियम अल्युमिनियम हायड्राइड अँड लिथियम याचा कॉम्प्लेक्स, तर सर्वात पहिले हा जो काही हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन ऑक्सिजन काय करतो, स्वतःकडे ओढला. सेकंड पॉइंट, H3O पॉझिटिव्ह ऍसिडिक वॉटर. तर H3O पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर असतं कसं, हे तर आपल्याला तर पाठांतर झालं स्ट्रक्चर वॉटरचं. पण सर इथं तर 3 हायड्रोजन आहे, ऑक्सिजन तर 2च बॉन्ड फॉर्म करते. पण आपल्याला माहितीये ऑक्सिजन कसा आहे, तुमच्यासारखा रिकामा आहे, आणि तुमच्यासारखा जर रिकामा असेल तर हे जे काही 4 इलेक्ट्रॉन असतात ऑक्सिजनच्या सराउंडिंगला, ऑलरेडी सांगितलंय मी, तर ते काय करतात, एका H पॉझिटिव्हला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. त्यालाच म्हणतो आपण ऑक्सिजन अँड हायड्रोजन, हायड्रोजन बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड
हायड्रोजन H पॉझिटिव्ह. हायड्रोजन बॉन्ड ऐकलाय ना आपण, आईस मध्ये असतो, बर्फ आलाय ना आपण तिथं, सेम त्या कंडिशन. आणि नंतर हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, म्हणजे हा सुद्धा तुम्हाला काय देतो, H पॉझिटिव्ह आहे. समजून राहिलं. सो आता होतं काय की हा एक इथं आणि एक तिथं, या तऱ्हेनं अल्कोहोल तुमचा काय होतो, फॉर्म होतो. हे झालं अल्डिहाइड पासून. सिंपल. When aldehyde is treated with lithium aluminum hydride in presence of H3O positive, formation of primary alcohol. हा कुठला अल्कोहोल आहे रे, आता हा नाही म्हणायचं, त्याला फर्स्ट डिग्री म्हणायचं, प्रायमरी अल्कोहोल. सेकंड पॉइंट एक्झाम्पल CH3 C double bond O single bond H. Ethanol is treated with lithium aluminum hydride and second H3O positive, formation of simple CH3 CH2 single bond OH. इथेनॉल झालं. एवढंच करायचंय तुम्हाला, दुसरं काहीच नाही. झालं इथपर्यंत. सो नेक्स्ट पॉइंट अगेन का आणखी का एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा तुमच्याकडे हा एक कॉम्प्लेक्स आहे, डबल बॉन्ड CH, इथं डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला, काढवा. सो सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड ऑफ सिंगल बॉन्ड H. याचं नाव काय, 1 2 3 4 ब्यूट 2 इन 1 अल. झालं, ब्यूट 2 इन 1 अल. दुसऱ्याला डबल बॉन्ड आहे ना, याला पहिला द्यायचा, आता इकडून मी कॅल्क्युलेट नाही करत, फुकटनं करणार आहे, कारण कार्बोनिल ग्रुप दॅट इज अवर फंक्शनल ग्रुप. समजून राहिलं का. मग हा फंक्शनल ग्रुप आहे, तर याला 1 नंबर, याला 2 नंबर, म्हणून 1 2 3 4, म्हणजे दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड, म्हणून ब्यूट 2 इन 1 अल. सो व्हेन इट इज ट्रीटेड विथ lithium aluminum hydride, first point, and second point that is H3O positive. What happened? Simple. पुन्हा एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, काय मिळणार, CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. इथं काय आहे, CH2 ओके. सो या तऱ्हेला याचं नाव काय होणार आहे, सो ब्यूट 2 इन 1 ऑल. हे झालं तुमचा अल्कोहोल. म्हणजे हा जो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे, विच इज ऑल्सो यूज टू प्रिपेअर टू सिंथसाइज, प्रिपेअर किंवा सिंथसाइज unsaturated alcohol. That is our unsaturated alcohol. Why? Because there is carbon carbon double bond. समजून राहिलं का. आता unsaturated alcohol साठी जर unsaturated alcohol जर सिंथेसाइज करायचं असेल अल्डिहाइड पासून, तर ऑलवेज रिमेंबर दॅट व्हाट डू वी यूज, that is lithium aluminum hydride. ओके. सेम रिएक्शन कीटोन साठीच आहे, सेम रिएक्शन कीटोन साठी कसे यूज करणार आहे. सो दॅट इज युअर कीटोन आहे ना, हा काय आपला कीटोन. सो RCOH पुन्हा तेच, C सिंगल बॉन्ड OH CH सिंगल बॉन्ड R, दॅट इज युअर सेकंडरी. काय होतं तुमचा कीटोन पासून काय सिंथेसाइज झाला तुमचा, सेकंडरी अल्कोहोल. याचे एक्झाम्पल घेतले आपण, हे एक्झाम्पल म्हणून लिहायचं. काय तर इथं हा झाला तुमचा कुठला मॉलिक्यूल होता, हा काय नेम होतं याचं, ऍसिटोन. समजलं का. सो ऍसिटोन विच गिव्स, व्हॉट इज द नेम, खूप जण असे कन्फ्युज होतात की सर इथं तर सरळ मध्ये दोनच लाईन आहेत. नाही, 1 2 3 लॉंगेस्ट चेन, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, म्हणजे 3 कार्बन म्हणजे तो असेल तुमचा प्रोपेन टू ऑल किंवा आयसोप्रोपेनॉल, आणि दॅट इज युअर सेकंडरी अल्कोहोल. सेम याच तऱ्हेनं ब्यूट 2 इन 1 ओन. इथं हा कार्बन तुम्हाला क्लिअर दिसायला पाहिजे म्हणून ब्लॅक ने लिहितोय. सो 1 2 3 4 5. सो युअर 5 कार्बन म्हणजे पेंट.
1 2 3 सो एक म्हणजे 1 2 3 4 1 2 सो आता तुम्हाला असं लिहावं लागेल पेंट 1 2 3 4 4 इन 1 ओएलई सॉरी 2 ओएलई आला लक्षात पेंट 4 इन 2 ऑन आणि या तऱ्हेनं तुमचा हा एक अल्कोहोल सुद्धा इथं काय होईल प्रिपेअर्ड म्हणून जाईल. सो नाउ व्हॉट इज द नेम तुम्हाला स्वतः आता लिहावं लागणार आहे. अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड सिंथेसाइज केलाय आपण. कसा होणार आहे CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 1 2 3 4 5 सो पेंट 2 ऑन 3 इन 4 इन नाही 2 3 इन इथं 3 1 2 3 कारण तिसऱ्याला डबल बॉन्ड स्टार्ट झाला म्हणून 3 घेतला. ओके ते थोडंसं करेक्शन करा तिला. सो 1 2 3 सो पेंट 3 इन 1 2 ऑल हे झालंय तुमचं अनसॅच्युरेटेड. याच्यावरचे एक्झाम्पल्स या रिएक्शन वरचे एक्झाम्पल्स हे तुम्हाला ग्रुप वरती मिळणार आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके लिहून घ्यायचंय. रिएक्शन एक्सप्लेन सुद्धा तुम्ही करू शकता. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट सोडियम बोरोहायड्राइड ओके सॉरी सोडियम अमाल्गम NaHG हा पॉइंट आपल्या सिलेबस मध्ये दिलेला नाही तरी एक छोटीशी रिएक्शन तुम्हाला सांगून देतो. असो याला म्हणायचं सोडियम अमाल्गम. ओके हे दिसत आहे त्याच्या हे अल्डेहाइड इथं लिहितो थोडीशी हे रिएक्शन म्हणजे तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये नाही न्यू सिलेबस मध्ये हा पॉइंट दिलेला नाही तरी थोडंसं इन्फॉर्मेशन साठी असू द्या. अल्डेहाइड व्हेन ट्रीटेड विथ सोडियम अमाल्गम म्हणजे NaHG सोडियम अमाल्गम म्हटलं जातं. तर या रिएक्शन साठी सर्वात नेसेसरी जर कुठली गोष्ट असेल तर ती कुठली आहे. काय म्हटलं होतं आपण याला काय म्हटलं होतं याला पडेल नॅसेंट हायड्रोजन. काय म्हटलं होतं त्याला नॅसेंट हायड्रोजन. तर 2 नॅसेंट हायड्रोजन आपल्याला गरजेचे आहेत. 2 आणि ब्रॅकेट मध्ये हायड्रोजन दिलेलं आहे मी. आणि तुम्हाला माहितीये का ऑक्सिजन काय असतो निगेटिव्ह आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह. म्हणजे एक हायड्रोजन ऑक्सिजनला दुसरं हायड्रोजन कार्बनला म्हणजे दोन्ही हायड्रोजन युक्त झाले. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे इथं काय मिळणार आहे इथं मिळणार आहे तुम्हाला RC सिंगल बॉन्ड OH हा एक हायड्रोजन असायचा असायचा यालाच काय म्हणणार आहे आपण CH2 आहे ना. म्हणजे हा काय झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल. आणि सेम रिएक्शन तुमची कशासाठी येणार आहे कीटोन साठी. सो नाउ दॅट इज ऑल्सो फॉर कीटोन. आले लक्षात. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे सेकंडरी एक पॉइंट म्हणजे 2 पॉइंट आज आपण स्टडी केले याच्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर कुठला पॉइंट पाहिला देयर इज द हायड्रोबोरेशन ऑफ अल्कीन. ओके सो हे दोन्ही पॉइंट लिहून घ्यायचे. याच्यावरती एक्झाम्पल मी तुम्हाला आज देणार आहे आणि होमवर्क मला लागणार